अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच कोरोना राजकीय कोरोना असा उल्लेख जो आहे तो नितेश राणेंनी केला। कोरोनावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे रेटून नेण्यासाठी कोरोनाचा बहाणा केला जातो असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे। राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी वाढत चाललेली आहे, मात्र हा राजकीय कोरोना असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय। सरकारला अधिवेशन टाळायचं आहे आणि म्हणूनच कोरोनाचा बागुलबुवा उभा केला जातोय असं नितेश राणेंनी म्हटलं। आत्ताच मंत्री बाधित कसे असा सवाल देखील करत त्यांनी शंका उपस्थित केली आहे। सत्तेमध्ये आणि कॅबिनेटमध्ये असलेले मंत्र्यांना जे आतापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते, मोठी मोठी भाषणं करत होते, त्याच मंत्र्यांना कोरोना होण्याचे प्रकार किंवा बातम्या त्यांच्या आपल्या माध्यमातून बाहेर येत आहेत। आता हा नेमका कोविड-19चा कोरोना आहे की राजकीय कोरोना आहे, हा प्रश्न माझा आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील कोरोनावरून सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केलाय। मला अधिवेशन नाही घ्यायचं, नका घेऊ। तुम्हाला विधिमंडळामध्ये स्पीकरची निवड नाही करायची, त्याचं इलेक्शन नाही घ्यायचं, नका करू। लोकांना का तुम्ही त्रास देता या सगळ्या संदर्भात? आणि बरोबर राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना होतो का कोरोना? त्या शेतकऱ्यांनी एवढं मोठं आंदोलन तिकडे चालू आहे, तिकडे कोरोनाचा पैलवाना झाला, फक्त महाराष्ट्रात येतो कोरोना। राज्यभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत, लॉकडाऊनचं संकट पुन्हा एकदा घोंघावू लागलेलं आहे। अशा वेळेला हा राजकीय कोरोना असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। मनसेनं तर याला अधिवेशन स्ट्रेन नावाचा नवीन काही स्ट्रेन आलेला आहे का अशी शंका उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला टोला देखील लगावलेला आहे। तर काय आहे हा राजकीय कोरोना? कोरोनाचं एकूणच राजकारण या सगळ्यामध्ये केलं जातंय का? यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत। सगळ्यात आधी केशवजी तुमच्याकडे येते मी। केशवजी, तिथे गिरीश महाजन खडसेंना कोरोना झाला तर म्हणतात जळगावमध्ये असा काही नवीन स्ट्रेन आलेला आहे का? इथे नितेश राणे असं म्हणतात की अधिवेशन टाळायचं आहे, त्यामुळे हा राजकीय कोरोना, हा नेमका राजकीय कोरोना आहे तरी काय? असं आहे, कालचं एफबी लाईव्ह मी मुख्यमंत्र्याचं मी आणि आपण सगळ्यांना ऐकलं असेल। कालच्या मुख्यमंत्र्यांच्या एफबी लाईव्ह मध्ये एक वाक्य ते अत्यंत सत्य बोलून गेले आणि त्यासाठी खरोखर महाराष्ट्राचं विदारक चित्र त्यांनी त्या एका वाक्यात मांडलं। ते असं म्हणाले की माझा आवाज तुमच्यापर्यंत, जनतेपर्यंत येतोय टीव्ही वरून, पण तुमचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही। महाराष्ट्रातलं सत्य विदारक अत्यंत कटू असं वाक्य होतं ते, आणि हीच तर खरी व्यथा आहे। आणि अधिवेशन कोरोनाची चर्चा जी आपण करता आहात त्याचं कारण पण हेच आहे। गेले वर्षभर महाराष्ट्रातली जनता, मग शेतकरी असेल, कामकरी असेल, वेगवेगळ्या समाज घटक असतील, आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय, सरकारसमोर भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताय, मागण्या करताय, त्यांच्या व्यथा वेदना सांगताय। पण सरकार नावाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे वर्षभर घरातच बसून होते आहेत आणि बाकी सगळे, यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, कोणताही त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। आणि म्हणून मग आता सुद्धा अधिवेशन काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करायचं की महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं चित्र मोठं भयंकर झालेलं आहे। आणि मी तुम्हाला हेही सांगतो, जर खरंच महाराष्ट्रात लॉकडाऊन करायची जर वेळ आली तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्रातलं अपयशी सरकार त्याला कारणीभूत असेल। एक, यांना महाराष्ट्रातल्या जनतेची उत्तरं द्यायची नाहीत म्हणून पळ काढायचं यांना अधिवेशनातून, आणि दुसरं, यांना महाराष्ट्रातल्या जनतेशी काही देणे घेणं नाही, अपयशी लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी ते करतात। बरं, हेमलता पाटील बोला, राजकीय कोरोनावर तुमचं काय मत आहे? आपण बघितलं निखिल, गेल्या वर्षभर महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाशी सामना करते, ज्या पद्धतीने या संकटाला तोंड देते, आरोग्य व्यवस्था सुधारणं असेल किंवा सगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट करणं, याच्यामध्ये सरकार कुठेही कमी पडत नाही। आणि असं असताना लॉकडाऊन उठवला, त्याच्यानंतर मंदिरं उघडा, मंदिरं उघडली, सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले, आणि हे केल्यानंतर आपण बघितलं की एक बेफिकिरी दिसते सर्वसामान्यांमध्ये, ज्या पद्धतीची बेफिकिरी दिसते, कोरोनाचे आकडे परत वाढतात। आणि एक मिनिट, ताई एवढं दुःख तुम्हाला मंदिर झाल्याचं, बार उघडल्याचं दुःख झालं नाही ताई आमच्या, ताईंनी स्वतःहून, सरकारने स्वतःहून बार उघडले, काँग्रेसला दुःख झालं नाही,
प्रत्येक पण बघा, गोष्टीचं मंदिरं राजकारण उघडलं तर केवढं ताईनं दुःख झालं आमच्या. केशव ताई, तुम्हाला उपाध्ये सुद्धा एवढं दुःख होतं मंदिराचं? असं वाटलं नव्हतं ताई मला. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायची तुम्हाला अहो ताई, मला सांगा, मंदिर प्रत्येक उघडल्याचं दुःख गोष्टीचं का राजकारण तुम्हाला? करायची तुम्हाला मंदिर खोड उघडल्याचं लागलेली दुःख आहे का होतं आणि ताई त्यामुळे तुम्हाला? करोना बाप सारखं उघडल्याचं संकट आरोग्य जेव्हा आपल्याला समोर आलं घेतलं आहे का? त्याचं सुद्धा तुम्ही ज्या सरकारने पद्धतीने स्वतःहून राजकारण पाय करताय मला उघडले. लाज वाटते. त्याच्याबद्दल आज पाय महाराष्ट्रातली नाईट जनता लाईफ हे कारण सरकारने सुरू नसताना केले. या तुमच्या अशा त्याच्याबद्दल आंदोलनामुळे काँग्रेसला आक्षेप नाही. करोना सारख्या काँग्रेसला गंभीर आक्षेप आजाराला मंदिर सामोरे उघडले जाते. म्हणून येतो. अनेक ताई, लोक काय याच्यामध्ये आहे? मृत्युमुखी काँग्रेस आता पडतायत. मंदिर उघडली अनेक आहे. लोक आज याच्यामध्ये सुद्धा काही आजारी मंदिराबद्दल पडतायत. काँग्रेसची 10 ही ते भूमिका आहे. 15 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला खर्च करावा लागतोय आणि असं काय ताई असताना आहे? याच्याकडे मग कुठलंही बारमध्ये लक्ष न नाही देता का कोरोना? केवळ तुम्ही आंदोलन ताई, बारमध्ये करताय. कोरोना तुमची येत नाही राजकीय का? पोळी तुम्हाला भाजून मंदिरात घेताय बरं, आणि एक तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ताई, हे बघा बारमध्ये केशव कोरोना उपाध्ये जात नाही असं तुमच्या काँग्रेसची भूमिका आहे का? एक मिनिट ताई, निखिला काँग्रेसची निखिला भूमिका ही आहे का? निखिला बारमध्ये केशव कोरोना जात उपाध्यांचं नाही. फ्रस्ट्रेशन मी समजू हे काय शकते. चाललंय frustration? केशव अहो, तुम्हाला मला कळलं पाहिजे मंदिर उघडल्याचं एवढं निखिला- दुःख काँग्रेसचं का होतं? एवढी हिंदी विरोधी केशवजी, काँग्रेस झाली केशवजी, आजकाल केशवजी, की थोडंसं मंदिर थांबा. उघडल्याचं दुःख, केशवजी बार उघडल्याचा केशवजी आनंद थांबा काँग्रेसला. थोडंसं. मी येते यासाठी तुमच्याकडे देखील येते. हेमलताजी कंप्लीट करा, मग त्यानंतर मी उमेश पाटलांकडे जाते. ते नाही केशव उपाध्यांचं फ्रस्ट्रेशन मी समजू शकते. ज्या पद्धतीने संपूर्ण विषयाची मांडणी करतायत मला लाज वाटते की तुम्ही अनेक लोकांना संकटाशी सामना करायला लावताय. तुम्ही त्यांना बरं, करोना हेमलता पाटील थांबा होण्यासाठी थोडंसं. प्रवृत्त करताय. उमेश तुमचीही पाटील, आंदोलनं राष्ट्रवादीचेच बजावून मंत्री आंदोलनं. कसे कोरोना पॉझिटिव्ह होतात असा देखील सवाल विरोधकांनी केला होता. हेमलता पाटीलनी आता भाजपच्या आंदोलनांवर किंवा मोर्चांवर बोलले. मात्र अशाच प्रकारची आंदोलनं म्हणा किंवा अशा प्रकारची आंदोलनं काँग्रेसनं देखील रस्त्यावर उतरून केली. तिथे राष्ट्रवादीनं तर परिवार संवाद यात्रा देखील काढलेली होती. तिथे देखील तुमच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आता काय झालेलं आहे, मी आता सगळ्यांची वक्तव्य ऐकली. मुळातच असं आहे की नितेश राणे यांनी जे सांगितलं की राजकीय कोरोना वगैरे हा काय विषय आहे का राजकीय कोरोना म्हणायचा? खरं तर यांनाच राजकीय लॉकडाऊन झालेले आहे भाजपवाले. असं काहीतरी एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर चर्चा करत राहायची. कारण यांना आता सत्ता नसल्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यांना लॉकडाऊन उठलं तरी त्यांचं राजकीय लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना घरात बसायची वेळ, ते फ्रस्ट्रेशन बोलायला लागलेलं आहे. अहो, कुणाला तो कोरोना पाहिजेला आहे आणि हे जयंत पाटील साहेबांना झालेला कोरोना असेल किंवा अजितदादांना झालेला असेल किंवा आता बच्चू कडूंना झाला असेल, एकनाथ खडसेंना झाला असेल, कोण काय बळजबरी कोरोना करून घेत असतो का? आणि हे काय राहणारी गोष्ट असते का? आणि उमेश पाटील, त्यांचा मुद्दा होता की अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी किंवा अधिवेशनाच्या 8 दिवस अगोदरच कोरोना कसा होतो ही शंका आहे त्यांची. त्याला उत्तर द्या तुम्ही आता. अत्यंत हास्यास्पद आहे. अधिवेशन होण्याची गरज सत्ताधारी पक्षाला सुद्धा असते. वेगवेगळ्या पद्धतीची विधेयकं मंजूर करून घ्यायची असतात. अधिवेशनामध्ये अधिवेशन आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये पुढचा पूर्ण वर्षाचा आर्थिक आराखडा मांडायचा असतो. त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी आम्ही 3 पक्षांचे लोक आहेत. सगळ्या सदस्यांच्या भावभावनांचा आदर नक्कीच उमेश पाटील, मात्र इथे मनसेला देखील वाटतं की अधिवेशन नावाचा एक नवा स्टेन आलेला आहे म्हणून. संतोष धुरी, तुम्हाला का वाटतं की असं अधिवेशन नावाचा, आता उमेश पाटील म्हणतात की आम्हाला देखील सत्ताधारी पक्षाला देखील अधिवेशनाची गरज असते, तुम्ही म्हणता अधिवेशन नावाचा नवा स्टेन आलाय? ना कसं आहे की सगळीकडे आंदोलनं चालली आहे, सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत, व्यवस्थित सगळं चालू होतं. आता गेले कित्येक महिने आणि कुठे आत्ता कुठे माणूस आता सावरायला लागलेला, थोडा बिझनेस असेल, त्याची नोकरी असेल, कामधंदा असेल, आता कुठे सावरायला लागलेला होता. आणि अचानक आता अधिवेशन आलं आणि अध्यक्षांची निवड आली, त्यावेळेला कसं काय ना कोरोना आठवला परत, कसं काय संख्या वाढायला लागल्या. तुम्ही हे लक्षात घ्या. आणि कसं होतंय की यांनी सांगितल्यानंतर तुम्ही चॅनलवाले पण प्रत्येक वेळेला ते दाखवतायत, तुम्ही मास्क लावले नाहीत, मास्क घातले नाहीत. तुम्ही एखाद्याने मास्क नाही घातला तर तो तुम्ही दाखवताय टीव्हीवर, पण मास्क घातलेले ते दाखवत नाही टीव्हीवर. लोकांना ह्या संख्या दाखवतायत. तुम्ही हे जे आकडे दाखवतायत, यांचे आकडे, सरकारचे आकडे तुम्ही टीव्हीवर दाखवतायत, पण खरे आकडे काय ते पण बघायला पाहिजे ना. तुम्ही या गोष्टीचा महापौर जाऊन जर तिकडे सांगताय की खरे आकडे येतात कुठून? सरकार जी आकडेवारी देते ती आरोग्य विभागाकडून आलेली आकडेवारी असते, ती मीडिया समोर मांडते. तुम्ही देणार आहात आकडेवारी? त्या आकडेवारीची तुम्ही पण चौकशी करा. तुम्ही देणार आहात आकडेवारी? तुम्ही पण राजकीय पक्ष म्हणून तुम्ही करणार आहात सर्वे, तुम्ही देणार ही सगळी आकडेवारी? या गोष्टींचा आज प्रभादेवी असेल, वरळी असेल, दादर मध्ये असेल, आज नाही आहे तिकडे कुठे करू. म्हणजे तुम्ही असं ठरवताय ना की एका ठिकाणी झालेलं आहे, कुठेतरी झालंय तिकडेच्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सरकार खोटी आकडेवारी देते, सरकार खोटी आकडेवारी देते असं तुम्हाला म्हणायचं? खोटी आकडेवारी देते. बोला हेमलता पाटील, तुम्ही स्वतः डॉक्टर देखील आहात, बोला हेमलता पाटील.
निखिला, हे असं बोलणं म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या अशिक्षित माणसाने जर असं विधान केलं तर ते मी मानू शकते, पण जेव्हा तुम्ही शिकले सावरलेले लोक आहेत, जेव्हा हे हे सगळी आकडेवारी तुमच्या पुढे येते, रुग्ण तुमच्या पुढे येतात, त्यावेळेला हे अशा पद्धतीने ही पण आकडेवारी ताई, खोटी आहे अधिवेशनाच्या असं अगोदरच म्हणणं कसे हे येतात अत्यंत ते? चुकीचं हे आहे. अधिवेशनाच्या आणि आपण अगोदरच बघतोय कसे की येतात? आपण एवढे एक महिने नाही आलेत एक ते, मिनिट. आणि आताच अहो, यायला अहो, लागलेत माझं ते. तुम्ही ऐकून आताच घ्या. बिल्डिंग सील माझं व्हायला लागल्या. ऐकून घ्या. तुमच्या टेस्ट वाढवल्या, तुम्ही टेस्ट वाढवल्या ना, तुम्हाला मिळणारच आहेत पेशंट. तुम्ही टेस्ट ज्या वाढवायला सुरुवात पद्धतीने- केलेली आहे, तुम्हाला ज्या पाहिजेच आहेत पद्धतीने पेशंट. लॉकडाऊन आज उठल्यानंतर- थोडा ताप जरी आला लॉकडाऊन तरी तुम्ही उठल्यानंतर पेशंटला लगेच हे नागरिकांमध्ये करायला एक लावता, टेस्ट प्रकारची करायला लावताय. असंवेदनशीलता आली. लोक ज्या पद्धतीने मास्क घालणं बंद केलं, नाही नाही, कोणी मास्क घालणं बंद नाही केलं. तुम्ही दाखवता फक्त तेवढे मास्क 95% लोक मास्क घालतायत. असं नाहीये की सगळेच घालतायत, पण 95% लोक मास्क घालतायत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या सरकारला अधिवेशन टाळण्याचं काही कारण नाहीये. सरकारकडे पुरेसं सगळ्यांना संख्याबळ माहिती आहे अधिवेशन हे आणि जसं राजकारणी लोक आहेत, त्यांना राष्ट्रवादीच्या सगळ्यांना माहिती आहे अधिवेशनाची का अधिवेशन टाळतायत ते. सत्ताधारी हे सामान्य पक्षाला जनतेला आहे. कळणार नाही, आणि सामान्य जनतेला तुम्ही- घाबरवताय बघा, तुम्ही. जेव्हा बोलत सामान्य होते, जनतेला तुम्ही जेव्हा- घाबरवताय. तुम्ही सामान्य जेव्हा जनता आता बोलत विचारायला होते, लागली आहे जेव्हा की परत लॉकडाऊन तुम्हाला- होणार का, तुम्हाला परत लॉकडाऊन भारतीय होणार का. जनता सामान्य जनता पक्षाबरोबर घाबरून गेली तुमची आता. युती झाली काल असेल तर टेपीवर मला आले माहित नाहीये. उद्धव साहेब, आणि परंतु उद्धव ज्या साहेबांनी हे पद्धतीने डिक्लेअर तुम्ही केलं की आता लोकांना 8 दिवसामध्ये स्टेजला 8 दिवसाचा लोकांना अल्टिमेट आरोग्य देतो तुम्ही. स्टेजला म्हणजे काय लावताय, चाललंय हे काय, गंभीर ही आहे. धमकी दिली आहे. हे अतिशय गंभीर आहे. आणि कुठल्याही सरकारला आम्हाला अधिवेशन टाळण्याची काहीही गरज नाही. आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि त्यामुळे अधिवेशनाला घाबरण्यासारखं बरं, या आता केसात तुम्ही बोललात काही नाहीये. तुमच्याकडे त्यामुळे संख्याबळ जर पूर्ण आहे, म्हणजे कोणाला- तुमचं लक्षात आलं असेल का निखिला, झाला? यांच्याकडे तुम्ही जर संख्याबळचा कोणाला- प्रॉब्लेम आहे. आणि कोणाला आता जर- जे होणार आहे अधिवेशन तुम्हाला होणार आहे, कोणाला त्याच्यामध्ये कोणाला अध्यक्षांची का निवड होणार आहे, झाला? सिक्रेट हा बॅलेटने होणार विचारण्याचा आहे. प्रश्न त्यामुळे नाहीये. त्यांना ती भीती आहे. तुम्हाला जर आणि आता कोणाला कसं झाला, करायचं, का काय झाला, करायचं तुम्ही ते कसं विचारू शकता? एखाद्या मंत्र्याला स्वतःच उत्तर कोरोना दिलं झाला तर तुम्ही, का ताई. झाला हा कसं विचारू शकता तुम्ही? म्हणजे तुम्ही केशवजी. लोकांच्या आरोग्याच्या संख्याबळाचा संदर्भामध्ये असे तुम्ही प्रश्न सांगून करता. संतोष स्वतः थांबा मला थोडंसं. वाटतं खूप गमतीशीर आहे. जी. हे केशवजी, खूप गमतीशीर आहे. कोरोना सारखं संकट गंभीर आहे. नेत्यांना कोरोना झाला तरी कोणी सहज वळून विचारतं तुमची तब्येत कशी आहे, काय आहे, या संदर्भामध्ये गांभीर्यानं घेतलं जातं ती. मात्र विरोधी पक्षांना असं का वाटतंय की अधिवेशन टाळण्यासाठीच हे असं केलं जातं, खोटी आकडेवारी दिली जाते, असं का वाटतंय विरोधी पक्षाला? निखिल, असं आहे की जे मंत्री आता कोरोनाने बाधित आहेत, मी आणि माझ्या पार्टीच्या वतीने आणि महाराष्ट्र जनतेच्या वतीने त्यांची तब्येत अतिशय लवकर बरी हो, ते कोरोनामधनं लवकर बाहेर यावेत, त्यांना उत्तम ठणठणीत आरोग्य राहावं. आमचे त्यांचे राजकीय मतभेद राहतील, आम्ही राजकीय पद्धतीने त्यांच्याशी लढू, टीका टिप्पणी करू, पण कोरोनातले सगळे मंत्री चांगल्या पद्धतीने बाहेर यावेत ही मी प्रार्थना महाराष्ट्राचं कुलदैवताचं अंबाभवानी आहे त्या चरणी मी करतो आणि जाहीरपणे करतो. त्यात मला संकोच काही करण्याचं कारण नाही. मुळात मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये असं वाटतंय का, मागची सगळी अधिवेशन लक्षात घ्या की मागची 2-3 जी अधिवेशन झाली त्यात सुद्धा कोरोनाच्या नावाने सरकारने पळ काढला, कुठल्याही प्रश्नाची उत्तर दिली नाही, 1-2 दिवसाची अधिवेशन घेतली आणि पळ काढला. दुसरं त्यातलं सगळ्यात एक महत्वाचं असं की मगाशी एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना म्हणजे मला खरंच हिची खंत वाटणारी गोष्ट आहे की त्यांना मंदिर उघडल्याचं इतकं दुःख का होतं हे मला कधीच कळलं नाही. बार उघडल्याचा आनंद बार उघडल्याचा बद्दल ते एक शब्द बोलत नाही, त्याच्याबद्दल आहे. तिसरं त्याचं महाराष्ट्रामध्ये 15 दिवस झाले कॅबिनेट मंत्री गायब आहे, त्याच्याबद्दल सरकार उद्धव ठाकरे बोलत नाही. पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगत होतो की लॉकडाऊन हा सायंटिफिक पद्धतीने केला पाहिजे, पण मंत्र्यांच्या मेहरबानीवर मंत्र्याच्या लहरीवर आपण एक पद्धतीने अगदी थोडक्यात कंप्लेंट करा. जयप्रकाश पाटील थांबा ना थोडंसं. केशव उपाध्ये काय बोलतात ऐकायलाच येत नाहीये. केशवजी, तुम्ही ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या मेहरबानीवरती लहरीवरती लॉकडाऊन अनलॉकडाऊन करू नका हे आमचं पहिलेच म्हणणं आहे. सायंटिफिक पद्धतीने करा. एक मंत्री म्हणतो लॉकडाऊन झालं पाहिजे, दुसरा मंत्री म्हणतो अनलॉकडाऊन झालं पण पाहिजे. केशवजी तुम्ही म्हणता, भाजप सुद्धा म्हणते सगळं अनलॉक करा, सगळं काही खुलं करा. आणि जर सरकारने सगळं खुलं केलं आणि अशा वेळेला कोरोना वाढला तर तुम्ही म्हणता की आता त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही सरकारला. असं आहे की सरकार मला सांगा गेले 15 दिवस मगाशी त्यांनी सांगितलं यांचे आंदोलन चालू लोक सगळं चालू आहेत, नाना पटोले यांची मोठ्या सभा आणि सगळ्या गोष्टी सुरू होत्या. ताई त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? त्यातनं कोरोना पसरला नाहीये.
जयंत पाटील आता इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे फिरत होते, नाही, त्याचा निषेध आमचे मित्र उमेश पाटील अशोक करणार मध्ये मला ते विचारायचंय, मला ते सांगायचंय की तुम्ही ही सगळी सुरुवात केली, तुम्ही हा लॉकडाऊन उठवायला सांगितला, तुम्ही सगळे सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले आणि आज तुम्ही आम्हाला जबाब विचारताय, आज तुम्ही आम्हाला जबाब विचारताय या गोष्टीचा. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात विदाऊट मास्क किंवा कुठली काळजी घेत अहो तुमचे देवेंद्र फडणवीस ज्या ज्या लग्न कार्याला गेले, ज्या ज्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, काय परिस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी पक्षाला सांगायला हवं होतं, ते सरकारला सांगता आलं मुख्यमंत्र्यांना. निखिला, मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध करते की करोनासारख्या गंभीर आजाराला ज्या पद्धतीने घेतायत आणि ज्या पद्धतीने राजकारण करतायत, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला स्टेकवर लावण्याचं काम हे लोक करतायत. तेच तर काँग्रेस राष्ट्रवादीने तेच केलं आता याच्यामध्ये. कशासाठी नाना पटोलेंनी जाहीर कार्यक्रम केला मला सांगा. पहिला निषेध त्यांचा करा कोरोना काळामध्ये नियम मोडून. आहे का ताई तुमच्याकडे? जयंत पाटील यात्रा काढत होते, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? नाही फिरला का कोरोना? जनतेला पकडण्याऐवजी आपल्या नेत्यांनी काय केलं याची हेमलता पाटील आणि उमेश पाटील यांनी आठवण करून घ्या आणि मग चर्चेला या. आणि म्हणून या पद्धतीने लोकांना सामोरं जायचं नाही तुम्हाला, आणि म्हणून तुम्ही आज अधिवेशन बोलण्याचा प्रयत्न करता. आत्मपरीक्षण करा. ज्या क्षणाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आव्हान केलं, त्या क्षणापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले सगळे कार्यक्रम कॅन्सल केलेले आहेत. या उलट तुमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने फिरतायत, ज्या पद्धतीने लग्न समारंभ अटेंड करतायत, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतायत, त्याला तुमचं ऑब्जेक्शन नाहीये का? त्याला तुमचं ऑब्जेक्शन नाहीये का? तुम्ही काँग्रेसवरती मला या ठिकाणी नक्कीच हेमलता पाटील आणि केशव उपाध्ये किंवा उमेश पाटील असोत किंवा संतोष दुरी असोत, सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यक्रम जे आहेत ते आता मधल्या काळामध्ये होत होते. जसं काही कोरोना संपला अशा प्रकारे गर्दीही जमवली जात होती. अनेक नेते मास्क घालत नव्हते, त्यांना देखील कोरोना झालेला आहे. हे देखील TV9च्या माध्यमातून आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं. गर्दी टाळणं, मास्क वापरणं, नियमांचं पालन करणं हे राजकीय पक्षांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. उमेश पाटील, मी येते तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. उमेश पाटील, तुमच्याकडे येते. विरोधी पक्षांच्या मनामध्ये हा संभ्रम किंवा ही शंका का नेमकी उपस्थित झालेली आहे की सरकारला अधिवेशन नकोय, हे येतं कुठून? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे देखील की अजून अधिवेशनाचा कालखंड त्याच्या संदर्भातला निर्णय झाला नाही. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कोरोनाची परिस्थिती कशी राहते याचा सगळा संदर्भ घेऊन, त्या बाबतीत तज्ञांचा सल्ला घेऊन याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो विधानसभेचे अध्यक्ष आणि संबंधित संसदीय कार्यमंत्री यांचा असतो. याच्या बाबतीमध्ये जोपर्यंत अजून निर्णय व्हायचा आहे तोपर्यंतच विरोधकांनी या बाबतीमध्ये आवश्यक आहे. आता कोरोनाचा विषय गांभीर्याने घ्यायचा का नको? विरोधकांचं म्हणणं असेल की कोरोना हा फार गांभीर्याने घ्यायचा विषय नाहीये असं विरोधकांचं म्हणणं असेल तर तसं राज्य सरकारला करून चालणार नाहीये. मुळात कोरोनाची स्थिती गंभीर होती आणि लॉकडाऊन पूर्णपणे होतं त्यावेळेला काय परिस्थिती होती हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि जसं जसं कोरोनाची पण म्हणजे उमेश पाटील, मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारने सुद्धा निष्काळजीपणा केला. सगळी वातावरण अधिवेशनाचा पळ काढायचं ही वातावरण निर्मिती चालू झाली आहे. करोना तुम्हाला साथ देते आता, ही पद्धत झाली आहे. आता करोनाच्या बांधावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या घालायच्या ही पद्धत झालेली आहे. आज सामान्य नागरिकांचे सामान्य नागरिक घाबरलेले आहे. सामान्य नागरिक म्हणतो काय झालं, उद्या बंद होणार की परवा बंद होणार. आता आम्ही काय करणार? ज्यांच्या हातावर पोट आहे ते काय करणार? सगळ्यांची परिस्थिती खराब आहे. आता कुठे सावरायला लागलेली होती लोक, तर आता परत तुम्ही डिक्लेअर करताय घरात बसून करायचं, राजकारण घरात बसून करा. लोकांकडे नाही लोक सगळ्या लोकांना रोजचं कमवायचं. तुम्ही एकटेच आहात, अधिवेशनाला घाबरत नाही आहोत. तुम्हाला आम्हाला अधिवेशन हे लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी करता पाहिजे आणि तुम्हाला नुसतं फक्त गोंधळ घालण्याकरता पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि मनसेचं मी मगाशी ऐकलं, प्रॉब्लेम असेल तेव्हा कोण ऐकत नाही तेव्हा स्टेटमेंट बीएसटी मध्ये जो प्रकार चाललेला लोकांचा त्या गोष्टीवर उलट हा जो विषय टीव्हीवर येऊन सांगत नाही. कामगारांच्या बाबतीत कधी चॅनलवर येऊन बोलत नाही. फक्त कोरोना असेल तर फेसबुक लाईव्ह येतात आणि सांगतात आम्हाला, मला ऐकायला येत नाही. मी बोलू शकतो पण मला ऐकायला येत नाही. स्वतःच सांगते मला ऐकायला येत नाही. सत्ताधारी पक्ष सर्व समाजातल्या
सगळ्यांनी या विषयाला एकत्रितरित्या सामोरं गेलं पाहिजे. बरं थांबा उमेश पाटील, थोडंसं थांबा. केशव पाटील, जर सरकारला असं वाटतं की कोरोना वाढतोय किंवा अधिवेशनावर जर त्याचं सावट असेल, तशा वेळेला विरोधी पक्षांनाही विश्वासात घ्यायला हवं असं वाटतं तुम्हाला? असं आहे, पहिल्या दिवशीपासून या सरकारच्या सगळ्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीने कोरोनाची जी लढाई सरकार लढेल त्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत हा विश्वास पहिल्या दिवशीपासून दिला. पण मुळात सरकारची थरसवृत्ती, कुठल्याही विषयातलं गांभीर्य नसणं, कोरोनाबद्दल तर बिलकुल गांभीर्य नसणं, बाहेर न पडणारे मुख्यमंत्री, ही सगळी महाराष्ट्रातली दुर्दैवी शोकांतिका आहे. आणि म्हणून उमेश पाटील आम्ही 3 जण आम्हाला घाबरायचं कारण काय? अहो प्रश्न तोच आहे की 3 जण असूनही तुम्हाला घाबरावं वाटतं. हीच तर परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. का समोर म्हणजे दिल्लीतलं लोकसभेचं अधिवेशन पार पडलं, तिथं नीट पूर्ण विधेयक पार झाली. मात्र महाराष्ट्रामध्ये अशा आतापासून चर्चा सुरू झाल्या की अधिवेशन कमी कालावधीत करता येईल का, दिवस कपात करता येतील का, अशा पद्धतीने चर्चा सत्ताधाऱ्याकडनं करण्यात काय याचं चर्चा तर तुम्ही सुरू केलं का? तुम्ही त्या पद्धतीने वातावरण निर्मिती उमेशची तुम्ही सुरू केली आहे हे तर लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये एक विरोधी पक्ष नेते सुद्धा असतात, बरोबर ना? पण एकच असतात, पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत त्या ठिकाणी असतं. आणि मुळामध्ये एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सरकारच्या आकडे वाढणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे, हे लक्षात ठेवा. नक्कीच. धन्यवाद केशव उपाध्याय, संतोष दोरी, उमेश पाटील आणि हेमलता पाटील, खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. कोरोनाचा खरं तर राजकारण होऊ नये असं पहिल्या दिवसापासून सगळेच विरोधक आणि सत्ताधारी सुद्धा म्हणत असतात. मात्र त्याचं वारंवार राजकारण होताना इथे दिसतं. जेवढं कोरोना आटोक्यात आणणं आवश्यक आहे तेवढंच अधिवेशन देखील महाराष्ट्रासाठी आवश्यक असणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.